नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नमस्कार, मी सूर्यकांत भुजाडी, नगरसेवक म्हणून आपणा सर्वांकडे परिचित आहे. आज राहुरी नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जर आपल्याला सर्वांना विकास कामावर जर मतदान किंवा निवडणूक होत असेल तर त्या संदर्भात मी आपणाशी काही हितगुज करीत आहोत. विकास कामावर इलेक्शन होणे हे आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे. मी ज्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या भुजाडी कुटुंबातील माझी वहिनी स्मिता भारत भुजाडी उभे आहेत. माझे सहकारी माननीय अविनाश म्हस्के सर आहेत व आपले सर्वांचे नगराध्यक्ष पदाला भाऊसाहेब मोरे उभे आहेत व हे सर्व नगरपालिका माननीय प्राजक्ता तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये जर जी विकास कामे झालेली आहेत ती मी आपल्या सर्व समोर मांडण्यासाठी आज आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्वात अगोदर मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा सर्व गटारी ह्या उघड्या होत्या. माननीय प्राजक्ता तनपुरे यांनी आम्हाला निधी देऊन सर्व गटारी या बंदिस्त करून दिल्या. त्यामुळे तेथील डास व काहींचे दुकानं गटर उभा राहून जे काम करत होते त्यांची दुकानं बंद झाली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या प्रकारे प्रचार चालू केलेला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 8 मध्ये डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल ते डॉक्टर गावणे हॉस्पिटल हा पूर्ण रस्ता आम्ही आमच्या काळामध्ये केलेला आहे. तसेच डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर अभिजित बंडेश कुमार शिंदे ते डॉक्टर दिलीप शिरसाट यांच्या हा रोड सुद्धा माननीय प्राजक्ता तनपुरेंच्या मार्गदर्शनाखाली माझ्या काळात झालेला आहे. तसेच अंबिका किराणा स्टोअर ते सोनोने घर हे सुद्धा कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. डॉक्टर घोरपडे हॉस्पिटल ते दारवाला कॉम्प्लेक्स इथपर्यंत सुद्धा कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. डॉक्टर घोरपडे हॉस्पिटल ते ओपन पेस इथं सुद्धा कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. मी निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागामध्ये नियमित घंटागाडी चालू झालेली आहे. ती घंटागाडी कधीही वेळेवर येते व सर्वांचा कचरा हे करते. तसेच मी वैयक्तिक पाणी पुरवठा असेल, कचरा समस्या असेल किंवा सार्वजनिक काही समस्या असेल तरी मी आपल्या समोर वेळोवेळी आलेलो आहोत. वेळोवेळी आपल्या जे कामाचा आहे तो निपटारा केलेला आहे. तसेच आज जे भूमिगत गटार योजना व पाणी पुरवठा योजना, नवी होणारी पाणी पुरवठा योजना ही आपल्या वार्डामध्ये पूर्णत्वास गेलेली आहे. पण अजून काही कारणास्तव ती पूर्णत्वास गेली नाही. ते आपण निवडून आल्यानंतर 100% ते अर्जंटमध्ये आपण ते काम करणार आहोत. तेव्हा पाणी पुरवठा योजना व भूमिगत गटार योजना यामुळे जे रस्ते निश्चितच खराब झालेले आहेत ते रस्ते आपण सर्व कनेक्शन जोडल्यानंतर परत पूर्ववत चांगल्या प्रकारे करणार आहोत. याची आपण दखल घ्यावी. तसेच आपल्या प्रभागामध्ये स्वामी समर्थ मंदिर आहे. त्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये चे शिवशुभीकरण, तर स्वामी समर्थ मंदिरातील सर्व गेट, कमान व मुलांसाठी खेळण्या हे सर्व करण्याचा माझा मानस आहे. तसेच आपल्या जे बिरोबा नगर आहे, बिरोबा नगर मधले जे बिरोबा मंदिर आहे ते बिरोबा मंदिराचा सुद्धा आम्ही पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ते मंदिर चांगल्या प्रकारे बांधून आपण ते चांगलं एक त्याची मंदिराची कमान असेल, ते ब्लॉक असेल, ते नवीन मंदिर असेल या संदर्भात आपण 100% प्रयत्न करणार आहोत. तसेच माझ्या प्रभागामध्ये एक ख्रिश्चन स्मशानभूमी आहे. त्याच्यामुळे आसपासचे ते खूप हे झालेलं आहे. त्यामुळे आसपास जे लोकांना त्रास होतो त्या सर्व काट्याकडून त्या स्मशानभूमीचे सुद्धा आम्ही सुशोभीकरण करणार आहोत. तसेच आपल्या जे बिरोबा नगर मधील जे मुलं आहेत त्या मुलांना आपण अभ्यासिका एक चालू करून देणार आहोत. जिथे MPSC UPSC चे जे अभ्यासक्रम आहेत ते शिकवले जातील, त्याचा त्यांना अभ्यास करता येईल. जर खरोखरच विकास कामावर जर आपण मतदान करत असाल तर आमच्या सर्व कामाचा तुम्ही जरूर विचार करा. व माझे सहकारी माननीय अविनाश म्हस्के सर, आमचे भारत व भारतची मिसेस, तसे माझे वहिनी माननीय स्मिताताई भारत भुजाडी, तसे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे व तसेच सर्व जे प्राजदादाचे जे उमेदवार आहेत या सर्वांना तुम्ही चांगल्या बहुमताने विजयी करावं ही मी आपणास विनंती करत आहे. तसे भुजाडी कुटुंबीय वेळोवेळी आपल्या मदतीस येणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो. व हे सर्व मतदार हे विकासावर तुम्ही मतदान करावं. कोणत्याही भूल थाप्याला तुम्ही बळी पडू नये. जो कामाचा माणूस आहे त्या कामाच्या माणसालाच आपण मतदान करावं अशी मी या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करत आहे.
आपले चिन्ह छत्री आहे, तर छत्री चिन्ह पाहूनच आपण मतदान करावं ही विनंती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.